हाय हॅलो नमस्कार. तर चला आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने कारलं करू. तर मी खरं सांगते तुम्हाला भाजी नक्की आवडेल आणि नक्कीच कडू होणार नाही. ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खाशाल. तर चला आपण पहिल्यांदा कारली ना अशी मी छोटी छोटी आणलेत, म्हणजे त्याला अजिबात तुकडे केलेली नाही किंवा काहीच नाही. पूर्णच्या पूर्ण कारले आणि त्याला फक्त 4 भागामध्ये कापून घेतलं आहे. जसं की आपण वांग्याला कट करतो वांगी भरताना तसं कापून घेतलं आहे मी. अजिबात अशी मध्ये केलेली नाही. तर अशी 4 भागामध्ये कापून घ्यायची, जसं आपण वांग्याचं भरीत करतो तसं. तर आणि त्याच्यात मीठ भरायचं आहे आणि शक्यतो मोठालंच मीठ भरायचं आहे कारल्यामध्ये, छोटं मीठ नाही भरायचं. तर मीठ भरून मी बाजूला ठेवले तर कारली थोड्या वेळ. आणि इकडे माझं डाळ भात पण होतं आहे, भात पण शिजला आहे. तर इकडे माझं डाळ भात पण शिजून गेला आहे. कारली फ्राय करायच्या, तर कारल्यांमध्ये आपण मसाला भरण्यासाठी तयार करूया. तर चला पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घ्यायचे. कच्चाच मसाला घालायचा आहे. तर 2 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे आणि बस एवढंच घेतलं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे कारण कच्चाच आपल्याला मसाला भरायचा आहे. तर कांदा कापायचा राहिला होता, कांदा कापून घेऊया. आणि मग नंतर मिक्सरमध्ये मसाला वाटून घ्यायचा आहे आणि पूर्ण कोरडा मसाला वाटायचा आहे. थोडंसुद्धा पाणी यूज करायचं नाही मसाल्यामध्ये. तर आता इथं आलं राहिलेलं माझं तसंच चुकून, तर आल्याचा तुकडा पण घ्यायचा आहे थोडासा. तर आलं घेऊयात आणि मसाला वाटून घेतला मी. तर पूर्ण असा कोरडा मसाला वाटायचा, थोडंसुद्धा पाणी यूज करायचं नाही. तर आता आपण फोडणी तयार करून घेऊया. पहिल्यांदा तेलात मोहरी टाकली, जिरे टाकली आणि कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आपले डेलीचे मसाले, हळदी पावडर, मिरची पावडर, धना पावडर जे असेल ते. आणि जो मसाला आहे वाटला आहे आपण पूर्ण कोरडा, थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही, त्याच्यात ही फोडणी टाकायची. तर हे छान असं मिक्स करून घेऊ आपण. आणि हा जो मसाला भरायचा आहे कच्चाच भरायचा आहे. काही त्याच्यात आपल्याला त्याच्यात तुम्हाला तीळ जर टाकायचे असतील तर तीळ पण टाकू शकता, पण मी काही वापरले नाही तीळ. तर आता हे छान असे सारण तयार झाले. तर मला त्याच्यात खोबरं कमी वाटलं कारण थोडंसंच खोबरं घेतलं होतं. तर मग खोबऱ्याचा भुरटा टाकला मी थोडासा. आणि शेवटी मीठ टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं. आपण कारल्यात मीठ भरलं होतं खूप, तर कारल्यात खूप मीठ भरल्यामुळं कारली खारट होऊ शकतात, म्हणून थोडेसे उकळून घ्यायच्या. 60 ते 70% शिजवून घ्यायच्या फक्त, खूप नाही शिजवायची. कारण आपल्याला त्याच्यात सारण भरायचे. ती कारली जास्त शिजली तर तुटून जातील, आपल्याला सारण भरता येणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं उकळून घ्यायचे आणि ते मीठ पण मग पाण्यात निघून जाईल आणि कडूपणा पण कमी होईल. तर असं मसाला दाबून दाबून त्याच्यात भरायचं आहे, ते सारण भरायचं आहे. आणि त्याच्यातलं जे पाणी येते असं दाबून दाबून त्याचं निचरून काढायचं, म्हणजे जेवढं आपल्याला काढता येईल तेवढंसं. आणि छानपैकी असा मसाला पॅक करायचा आहे त्याच्यात. आता तुम्ही ते जर तुमच्याकडून राहत नसेल तर तुम्ही दोऱ्याने पण ते थोडंसं बांधू शकता किंवा कशाने तरी गुंडाळू शकता, म्हणजे ते मसाला थोडक्यात बाहेर येणार नाही. तर माझं काही कारल्यांचा आला बाहेर, कायांचं नाही आला. तर छानपैकी मसाला भरून घेतला आहे आणि याच्यातलं पाणी विथळून काढलं आहे. आणि ते राहिले ते आपण तेलात अशी फ्राय करायच्या, जेणेकरून त्याचं ते पाणी ते सगळं आटून जाईल आणि आपली कारली एकदम मोकळी होतील, अशी कोरडी होते थोडक्यात. तर आधी तेलात टाकायचं, तेलात छानपैकी फ्राय करून घ्यायच्यात आणि मग नंतर साईडला लावायच्यात. आणि बारी बारीने जी कारली राहिली ती आपण फ्राय करून घेऊया. तर चला, तर तुम्हाला माहिती कारली कडू न होण्यासाठी 2 महत्त्वाची कारणं. पहिल्यांदा एकतर मीठ भरायचं आहे त्याच्यामध्ये, मिठाने कडूपणा कमी होतो आणि शक्यतो जाडच मीठ भरायचं आहे. आणि दुसऱ्यांदा आपण पातळ ग्रेव्ही जरी करायची ठरली किंवा फ्राय जरी करायचं ठरलं तर तेलात चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. कारण जे कडू पाणी असतं ते तेलात सगळं आटून जातं, कोरडी होतात आणि कोरडी झाल्यानंतर कारलं कडू लागत नाही.
आणि मी एकाही कारल्याचं बी काढलेलं नाही, कारण जे छोटी छोटी बाळ कारली म्हणतात ना, माझं शब्दही बोबडच निघायला लागलं. ती कारली होती आणि कवळी होती, त्याच्यामुळं बीसुद्धा काढलं नाही. एकदम अशी छानपैकी एकसुद्धा कारलं कडू लागलं नाही आणि त्याच्यात मग सारण तर खूपच छान तयार झालं माझं. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा अशी कारली. तर चला, माझी कारली या फ्राय होतात तोपर्यंत मी बाकीचं किचनचं आवरून घेते. आणि मी गॅस पण आता बंद करून टाकला आहे, कारण बऱ्यापैकी माझी फ्राय झाल्यात, पण तवा गरम आहे त्याच्यामुळं थोडं वेळ मी तव्यावरच ठेवणार आहे आणि बाकीचं तोपर्यंत आवरून घेते. आता इथं मी तांदळाची भाकरी करायला घेतली. तांदळाच्या कारलं जर खायचं असेल ना, कायम भाकरीसोबतच कारलं खावा, चपाती संग कडू लागतं. तर माझं बाजरीचं पण पीठ आहे, पण तांदळाचं पण आहे, तर मग तांदळाचीच करायला घेतली आणि एकच करायची होती. ती केली, जाडच झाली थोडीशी, जाऊ दे मलाच खायची हे केला. तर छानपैकी मी अशी नरम अशी भाजून घेतली तव्यावरती आणि छानपैकी कारले झाल्यात आणि खूप छान प्रकारे भाजी झाली होती. मी खोटं नाही सांगत, एकदा नक्कीच करून बघा. जर तुमच्याकडून जर कडू नाही झाली तर मला नक्की सांगायला विसरू नका. कडू झाली तरी मला सांगा का कारली भाजी कडू झाली. फक्त एक काम करायचं, जाडं मीठ भरायचं आणि तेलात पूर्ण फ्राय करायची कारली. कडू कधीच होत